क्षमेविषयी प्रार्थना. आमच्या घरी अशी पद्धत होती की रोज दुपारच्या जेवणाच्या वेळी प्रत्येकानं एक तरी श्लोक म्हणायचा, नाहीतर वडील रागावत. ते आम्हाला सुंदर अर्थपूर्ण श्लोकही शिकवत. एकदा असाच गावात गंगू आप्पा ओक यांच्याकडे काही समारंभ होता आणि वडील बाहेरगावी गेल्यानं त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला नाईलाजानं जावं लागलं. जेवणाचा बेत उत्तम होता. जेवणावर रंगात आली होती. श्लोकांची मैफल चालली होती. साऱ्यांनी श्लोक म्हटले. मी मात्र इतरांनी आग्रह करूनही श्लोक म्हटला नाही. घरी येताच आईनं विचारलं, काय रे, काय होतं जेवायला? भाज्या कसल्या होत्या? श्लोक म्हटलास की नाही? मी हो म्हणून खोटंच सांगितलं. पण आई खमकी होती. तिनं विचारलं, कोणता म्हणलास? आता काय उत्तर देणार? एक खोटं पाऊल टाकलं की ते सावरण्यास दुसरं खोटं पाऊल टाकावं लागतं. मी दडपून सांगितलं, नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, कारण हा श्लोक वडिलांच्या आवडता होता. तेवढ्यात शेजारची मुलं आली चहाड्या करायला. त्यांना मी श्लोक म्हटला नसल्याचं सांगितलं. तेव्हा आई संतापली. श्याम, तू श्लोक म्हणला नाहीस ही एक चूक, आणि खोटं बोललास ही दुसरी चूक. आधी देवाच्या पाया पड व असं पुन्हा करणार नाही असं म्हण. पण मी जागचा हल्लो नाही. वाटलं आई वडिलांना सांगणार नाही, पण आईनं सारं काही त्यांना सांगितलं. तेव्हा मात्र ते भयंकर संतापले, चिडले. त्यांनी मला भिंतीजवळ उभं केलं. ओरडले, खोटं का बोललास? 100दा तुला सांगितलं आहे की खोटं बोलू नको म्हणून. वडिलांचा राग व आवाज वाढत होता. ते पाहून मी रडत कापत म्हणालो, आता नाही खोटं बोलणार पुन्हा. आणि त्यांनी मारू नये म्हणून आईजवळ गेलो व तिच्या पायावर डोकं ठेवून म्हणालो, आई, मी चुकलो, मला क्षमा कर. माझ्या रडण्यानं ती विरघळली. वडिलांनी मला जवळ बोलावलं, जवळ घेतलं, स्वतःच्या बरोबर शेतावर नेलं. आई आणि वडील दोघंही मुळात कठोर नव्हते. कधी ते प्रेमानं थोपटत, तर कधी कठोर शब्दानं थोपटत. दोन्ही मार्गांनी ते मला आकार देत होते.